पहिले षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती रमेश पाटील सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सामन्याला सुरुवात होईल. दोन पंच सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीवीर, एका बाजूला रवी पाटील, दुसऱ्या बाजूला संतोष राऊत. हे दोन बॅटर आपल्याला माल मिळत आहेत. विफलातून लढत होईल यात काही शंका नाही. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रमोद पेडबी, भूपेंद्र, हरीश्वर पाटील, रमेश पाटील, विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट केलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा आणि आता मात्र तिसऱ्या धावेसाठी सुद्धा पलटलेत. 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेसहित श्रीगणेश केला गेलाय रवी पाटील याच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती 3 वरती जाऊन पोहोचली गेली. संतोष स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. 3 धावे सहित श्रीगणेशा होतोय. रमेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. बॅकफुटला जात असताना खूप चांगल्या पोझिशन मध्ये येत आहेत. जिथे खेळायचं आहे तिथे स्ट्रोक खेळतायत आणि हलक्या शॉटाने सॉफ्ट अँड बॉटमॅनचा परिपूर्ण वापर तिथे केला गेला. एक धाव येते. एका धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 4 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात मानावी लागेल या षटकाची आतापर्यंत. रमेश पाटील गोलंदाज विकेट टेकर म्हणून ओळखला जातो, जाणला जातो. इथे विकेटचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक अर्थातच P1 चं षटक पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका, अफलातून स्ट्रोक जरूर आहे मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलाय. पहिला धक्का बसतोय. फलंदाज झेलबादच्या माध्यमातून रवी पाटील बॅक टू द डगआउट. मोठा धक्का बसतोय. तंबूच्या दिशेने परतत असताना अफलातून झेल पकडला गेला. क्षेत्ररक्षक भूपेंद्र पाटील अर्थातच भूप्याच्या माध्यमातून आणि फलंदाजाला जावं लागते तंबूच्या दिशेने. कॉन नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वरती संजय दाखल झालाय. रवी पाटील अर्थातच डॉलर या नावाने प्रसिद्धी या फलंदाजाला मिळाली आणि खूप चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्याने पाहिलंय. क्लास फटका होता. इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑफला बीट करायचा होता मात्र अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 4 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. इथे बॅटची कडा, आणखीन एक धक्का. विशाल पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. आणखीन एक धक्का बसतोय. बॅकफुटला खेळायचा प्रयत्न संजयचा राहिला आणि कुठेतरी बॅटची कडा घेत असताना एससी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. फलंदाजाला माघारी परतावं लागलाय. लगातारच्या 2 बॉल वरती 2 धक्के दिलेत. मी मगाशी उल्लेख केला पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा जरूर आल्या मात्र रमेश पाटील एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून जाणला जातोय आणि खास करून विकेट प्राप्त करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याने आता मात्र 2 धक्के दिलेत. ऑन हॅट्रिकचा चेंडू असेल. धावफलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 4 धावा. नवीन फलंदाज मिस्टर हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. स्लोअर वन फसवा चेंडू होता. इथे आणखीन एक दाद मागितली मात्र पंच सहमत नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. पहिल्या 2 बॉल वरती 4 आल्या होत्या. मागच्या 3 बॉल वरती एकही धाव आली नाही. 2 महत्वाचे फलंदाज, टॉप ऑर्डरचे फलंदाज ज्यांच्याकडे धुरा होती त्यांना माघारी परतवले रमेश पाटील या गोलंदाजाने. बॅकफुटला जात असताना फटका चांगला आहे. कॉन्ट्रम कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळलं गेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राकेश मालवीच्या माध्यमातून होत असताना एकच धाव कंप्लीट होत आहे. एकेरीच्या माध्यमातून पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात 5 धावा जय मल्हार खारेगाव मास्टर संघाच्या
आणि 2 गडी तंबूच्या असलेला बाद होऊन परतले गेलेत. पहिल्या षटकात भरपूर काही घडलं. पहिल्या षटकात आपण 4 धावा पहिल्या 2 चेंडूंवरती पाहिल्या. तिथून 2 गडी बाद झाले. तदनंतर भागीदारी लावण्याचा आता प्रयत्न करत असताना 5 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरं कोणत्या गोलंदाजाला आणलं जात आहे याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, खास करून विनंती करतोय. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांची गती एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय 5 धावा आहेत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मुंबई ठाणे पालघर अंतर्गत स्पर्धा आणि खास करून फिटनेस 40 प्लस मास्टर ठाणे परिसर यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पेडवी यांना मात्र गोलंदाजीची धुरा दिली गेली. क्रमांक 2च्या षटकामध्ये ऑन साइडला जास्तीत जास्त प्रोडक्शन घेतलं गेलंय. बॅकवर्ड स्क्वेअर आपण पाहतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन आहे. अशी विवरचना आपल्याला पाहायला मिळते. आणि तदनंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट आणि शॉर्ट मध्ये आपण पाहिलं तर कव्हर पॉइंट अशी क्षेत्ररक्षणाची विवरचना. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मिडॉनला आपण ठेवला गेलाय. आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेटन वॉच केलं, चेंडूला कलेक्ट केलाय आणि फेकी अचूक पाहायला मिळते. तद्वर मात्र 2 धावा, 2 धावेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 7 धावा या फलकावरती. ची गेंदों का सन्मान करू, बुरी गेंदों का अपमान करू, क्रिकेटचं रहस्य कुठेतरी जपावं लागेल. तर खराब चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती योग्य तो समाचार घेऊ शकले नाहीत हे फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संतोषला आपण पाहतोय. ऑन साइडला फटका सजवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येते. प्रवीण तद्वर मात्र फंबल झालेत. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. 2 धावा. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना 2 फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर कुठेतरी भागीदारीचा प्रयत्न होतोय. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 9 धावा फलकावरती लावल्या गेल्यात. प्रमोद पेडवी बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं आखूड टप्प्याचा हा चेंडू होता, त्यावरती फटका खेळायचा होता. व्यवस्थित प्रॉपर टायमिंग नव्हतं. डॉट बॉल येतोय. ते प्रॉपर टायमिंग असायला हवं. वेट अँड वॉच करायला हवं होतं. ऑन साइडला चेंडू निघून जातोय. एक फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का. हेमंतला सुद्धा जावं लागते माघारी. धाव फलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 9 धावा. 9 धावा असताना फलंदाज बाद होतोय. हरीश्वर पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि आणखीन एक धक्का बसतोय. धाव फलकावरती धावा असताना 9. नवीन फलंदाज गिरीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भांडूप मास्टर आणि घोडबंदर परिसर मास्टर या दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की एक इनिंग समाप्ती अखेरीस आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत, याची दखल घ्या. नवीन फलंदाज गिरीश मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संतोष राऊत सज्ज आहेत. मात्र कामगिरी उंचवण्याचा प्रयत्न करावा लागेल, भागीदारी लावावी लागेल. प्रमोद पेडवी प्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारले. धावांची गती एकंदरीत 9 वरती स्थिरावली गेले. 2 बॉलचा खेळ अजूनही या षटकात येणं बाकी आहे. टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. एकदा वेते एक्स्ट्रा धावे सहित संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. वाईटच्या माध्यमातून दुहेरी अंकात 10 धावा
दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. सर्व संघांना विनंती आम्ही करतोय की आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. चांगला फटका म्हणता येणार नाही. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. रमेश पाटील तिथे क्षेत्ररक्षण करत असताना एका धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 11 धावा. ऑन साइडला स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर जयेश पाटीलला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. ऑन साइडला संतोषचा पटका खूप चांगल्या पद्धतीने सजवलाय. डायव्हर्ट करत असताना दोन क्षेत्ररक्षकांना बीट केलंय. पाठीमागच्या दिशेने बॅकअप येत आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तद्वर मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय आणि 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 6.50च्या धावगतीने खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांची गती एकंदरीत आपण पाहिली तर 13 धावा. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा जमवलेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिचिंग इन लाईन होती. फ्लतून चेंडू होता. डॉट बॉल येतोय आणि धावांची गती स्थिरावली गेले. एकंदरीत पाहिलं तर 13 वरती. खास करून आज आपण पाहिलं तर नवखे गोलंदाज वापरले गेलेत. सातत्याने चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस. मगाशी सुद्धा असंच प्रत्यय घडलं. झेल सुटला. झेल सुटल्यानंतर बॉबी भोईरने अफलातून स्ट्रोक खेळलाय आणि जसे बॉबी भोईरच्या बॅट मधून फटके आले आणि दुसऱ्या एंड मधून सुद्धा फटके यायला सुरुवात झाली. निश्चितच आपण पाहतोय संदीप दलवी या क्षेत्ररक्षकाने चुकी केल्या. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय. तुमच्या बाहेर जात असताना चेंडू आपण पाहिलं तर हलक्याशा हाताने एकच धाव. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 15 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज आहे प्रमोद भुईर. स्ट्राईकला गिरीशला आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे दाद मागितली तर वाईटचा इशारा पंच करत असताना एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. एक्स्ट्रा धावी सहित संघाची धावसंख्या फलकावरती 16 धावा 16 रन्स. हवेचा झोत मोठ्या प्रमाणात आहे. मोठे फटके यायला हवेत. ऑन साइडला समोरच्या दिशेने झेल सोडण्याचा परिणाम काय तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय फुलातून फटका सेट डाऊन द ग्राउंड बॉलला फेकून दिलाय. गिरीशच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 22 धावा. हवेच्या झोतावरती चेंडूला अगदी खेळत असताना मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलाय आणि 6 धावा अर्जित केल्यात. 22 धावा फलकावरती. सातत्याने म्हटलं जाते जिथे हवेचा मारा तिथे षटकार मारा आणि त्याच प्रत्यय आपण पाहिले तर गिरीशच्या बॅट मधून सरळ बॅटचा वापर करत असताना बी फॅक्टर मध्ये चेंडूला फेकून दिले 6 धावांकरिता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. आता दबाव वाढताना पाहायला मिळेल यात काही शंका नाही. प्रमोद भोईर इथून कमबॅक करावं लागेल. प्रयत्न होते. अफाट प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने सुद्धा झेल घेण्याचे. मात्र शेवटच्या मोमेंटला अगदी झेल निसटला गेला.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. षटक क्रमांक 3 मार्गत असताना फलकावरती 22 धावा. गिरीशच्या बॅट मधून लांब पल्ल्याचा लांब लचक षटकार आपण पाहिला. अकोट टप्प्याचा चेंडू त्यावरती पुन्हा एकदा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रमोद पेडवी करतायत चुकी. दुसरं जीवनदान मिळतंय फलंदाज गिरीशला आणि 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 24 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला दोन कॅप्टनला विनंती करतोय, एका बाजूला भांडूप मास्टर, दुसऱ्या बाजूला घोडबंदर परिसर. मास्टर कॅप्टनला विनंती असेल आपण टॉसच्या दिशेने या. लेगस्टमच्या बाहेर चेंडूचा पिचिंग होता. संतोष टोंबरे आपण या. प्लेइंग 11 ची जी लिस्ट आहे ती आपण सबमिट करा. मोठा फटका ऑन साईडला चेंडू निघून येतोय. एकदा येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न करत असताना 2 धावा आले. 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय पंढरीनाथ कडू आम्हाला दर्शवतायत धाव फलकावरती 27 धावा. 27 धावा आतापर्यंत फलकावरती लावल्या गेल्यात. दोन संघ, एका बाजूला भांडूप मास्टर असेल तर दुसऱ्या बाजूला घोडबंदर परिसर मास्टर. दोन संघात ती लढत असेल. धाव फलकावरती 3 षटक संपन्न झाले. 3 षटकामध्ये 9 ची धावगती राखत असताना 27 धावा ही भागीदारी अप्रतिम राहिली. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल याकडे लक्ष असेल. हरेश्वर पाटील या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. चौथं षटक असेल या इनिंग मधलं. सेवन 27 धावा फलकावरती. पहिला गडी 4 वरती, दुसरा गडी 4 वरती, तिसरा गडी 9 वरती बाद झाल्यानंतर ही 18 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. थोडस सामना स्पीडअप करा विनंती करतोय. हरेश्वर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. अकोट टप्प्याचा चेंडू होता त्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण ऑप्शनच्या जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. वाईटचा इशारा. वाईटच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेले धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहिलं तर 28 धावा या फलकावरती. धावा जमवण्याचा निर्धार राहिलाय. मोठे फटके यायला हवेत आणि ते सातत्याने आता येतील हाणामारीच्या षटकामध्ये. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू वळतोय. आणखीन एक वाईटचा इशारा करतायत पंच आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 29 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. हरेश्वर पाटील दबावात आहेत. हलक्या हाताने इथे आपण पाहिलं तर खेळायचं होतं ऑफ साईडला तर खेळपट्टीवरती चेंडू राहिला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूला कलेक्ट करतायत. डॉट बॉल इथे संपन्न केला गेलाय. धावफलकावरती धावांची गती एकंदरीत आपण पाहतोय 29 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला फटका क्विकली एकदम सजवला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटलेट, कलेक्शन चुकलंय आणि त्याच प्रत्यय 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 31 वरती जाऊन पोहोचली गेल्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. मैदानाच्या आतमध्ये हरीश्वर पाटील विकेटचा शोध घेत असताना अजूनपर्यंत आपण पाहिलं तर बॅकफुटला जात असताना फटका सजवलाय. खूप चांगला स्ट्रोक कंप्लीट केला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि भरपूर लांबचा प्रवास करावा लागला प्रमोद भुईरला. चेंडू उचलेल, फेकी करेल, तद्वर 2 धावा.
दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 33 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 33 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साईडला समोरच्या दिशेने ऑन साईडला खेळायचा होता. लॉंगॉनला चेंडू निघून येतोय. प्रमोद पेडवी थोडेसे फंबल झाले, त्याच प्रत्येक 2 धावा. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेले फलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 35 वरती चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 35 धावा. प्रयत्न जारे आहेत मोठे फटके खेळण्याचे, मात्र मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. सिंगल डबल वरती निर्भर व्हावं लागलंय आणि धावांची गती एकंदरीत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 35 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इथे काय घडलं गेलंय निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय. चेंडू शरीरावरती आदलला गेलाय आणि थोडस गांधरपाडाच्या नावावरती 6 पारितोषिक आपण पाहिली. त्याचप्रमाणे नवघर मास्टर ए च्या नावावरती 1 पारितोषिक प्रथम क्रमांकाचं, 2 पारितोषिक द्वितीय, तृतीय क्रमांकाची 2, अर्थातच 5 ट्रॉफी त्यांच्या नावावरती आहेत. यंदाच्या हंगामात भाईंदरपाडा मास्टर संघाच्या नावावरती 1 प्रथम क्रमांकाचं, 4 तृतीय क्रमांकाची पारितोषिक, अर्थातच 5 पारितोषिक आपण पाहतोय. त्याचप्रमाणे भाताने मास्टर संघाच्या नावावरती 1 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, 3 तृतीय क्रमांकाची पारितोषिक, एकूण 4 ट्रॉफी त्यांच्या जवळ आहेत यंदाच्या हंगामात.
तिवरी मास्टर संघाकडे द्वितीय क्रमांकाचं 1, तृतीय क्रमांकाच्या 3 अर्थातच 4 ट्रॉफीज यंदाच्या हंगामात. घासकोपरी मास्टरकडे द्वितीय क्रमांकाचं 1 पारितोषिक आहे. एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती आपण पाहतोय. बिलालपाडा मास्टर संघाकडे 1 ट्रॉफी आहे द्वितीय क्रमांकाची. त्याचप्रमाणे मोगरपाडा मास्टर संघाकडे तृतीय क्रमांकाच्या 3 ट्रॉफीज आहेत. शिरगाव मास्टरकडे तृतीय क्रमांकाच्या 2 ट्रॉफीज आहेत. घोडबंदर मास्टर संघाकडे तृतीय क्रमांकाची 1 ट्रॉफी आहे. फिटनेस 40+ ठाणे संघाकडे तृतीय क्रमांकाची 1 ट्रॉफी. राकेश मालवी बॉलिंग ट्रॅक वरती आणि खारीगाव मास्टर या संघाकडे 1 ट्रॉफी आहे यंदाच्या हंगामात तृतीय क्रमांकाची. 3 संघ असे होते त्यांच्याकडे ट्रॉफीज नव्हत्या. त्या संघांना मात्र ट्रॉफीज दिल्या गेल्यात नवघर मास्टर बी च्या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये नवघर मास्टर बी संघ होता. त्याचप्रमाणे भांडूप मास्टर आणि घोडबंदर परिसर. दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. ऑन साइडला फटका सजवलाय. जयेश पाटील चुकी करतायत, फंबल झालेत आणि पाठीमागच्या दिशेने संदीप दलवी त्यांना बॅकअप करतायत 2 धावा. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की ट्रॉफी इथे वितरित केली जाते. तर 1 शॉटचा इशारा, 1 धाव शॉट येते. भांडूप मास्टरला ती ट्रॉफी दिली जाते नवघर मास्टरच्या वतीने मागच्या स्पर्धेतली. आणि त्याचप्रमाणे घोडबंदर परिसर तुषार मुकादम कॅप्टन. घोडबंदर परिसर कॅप्टन तुषार मुकादम, आपण या व्यासपीठावरती. तुमच्यासाठी सुद्धा ट्रॉफी आहे नवघर मास्टर स्पर्धेतली, ती आपण घेऊन जायचं आहे. संजय पाटील दादा ऑन साइडला काय जबरदस्त फटका, झेल सोडण्याचा परिणाम लगातार आपण पाहतोय. बागडा ठरला जातोय. गिरीशच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. अफलातून टायमिंग 42 धावा. गिरीश करता पारितोषिक आलेला आहे 500 500 रुपयांचं कॅश प्राइज. दिग्विजय यांच्या माध्यमातून पारितोषिक आपण पाहतोय. मोठा फटका पुन्हा एकदा सजवलाय. इथे आपण पाहिलं तर भूपेंद्र पाटीलला बीट करत बॉल चाललाय. 1 बाउन्सने सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. तर निश्चितच आणखीन एक षटकार आला तर रो हाऊस यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक असणार आहे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 46 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही आपण पाहिलं तर बाकी आहे. साईडला खेळायचं होतं. शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे दमदार आमदार प्रतापजी सरनाईक साहेब इथे उपस्थित झाले. आमदार साहेबांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते आमच्या मुख्य व्यासपीठावरती. साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खास करून यंदाच्या हंगामात प्रत्येक आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या ज्या स्पर्धा झाल्यात त्या स्पर्धांकरता आवर्जून भेट देत असताना साहेबांना आम्ही पाहिलंय. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू हवेत निघून जातोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तिथून आपण पाहिलं तर चेंडू पुढे येत असताना 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता तिसरी धाव घेत असताना गिरीशला परतावं लागते रनआउटच्या माध्यमातून. गडी बाद, विकेटचं पतन. धाव फलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 48. 48 धावा फलकावरती. बॉल आहे का झाली संपली. एक बॉल आहे पंच. एक बॉल आहे का. एक बॉल बाकी आहे.
पहिला डॉट होता. एक डॉट गेला का पुन्हा? षटक समाप्त झाले. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 48 धावा विजयाकरिता 49 धावांचं लक्ष असेल. चला दोन कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉस साठी या. एका बाजूला संतोष ठोंबरे उपस्थित झालेत गावदेवी भांडूप मास्टर संघाच्या वतीने आणि घोडबंदर परिसर संघ वारंवार तुम्हाला आम्ही सूचना करतोय तुम्ही या त्वरित. घोडबंदर परिसर कॅप्टन विजयाकरिता लक्ष आपण पाहिलं तर 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये आणि 49 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय त्याचं धावतं वर्णन धावतं विवरण घेऊन येतील पंढरीनाथ कुडू. थँक्यू. थँक्यू दिनेश किनी सर. या पण नुकतंच शुभ आगमन झालेले आमचे आमदार साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान आम्ही करतोय विनंती करतोय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय फिटनेस 40 प्लस ठाणे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खास करून रगरगत्या उन्हामध्ये आज हे मास्टरचे खेळाडू एक धाव आरोग्यासाठी हे टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते आणि फिटनेस बाळगत असताना खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते सातत्याने आपण पाहतोय. 49 धावांचं लक्ष दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहिलं तर रमेश पाटील दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रमोद पेडवी हे दोन फलंदाज दाखल होत असताना आपण पाहतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचंय. एका साईडला आपण पाहिलं तर भांडूप मास्टर संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. तर विनंती असेल घोडबंदर परिसर मास्टर संघाचा कर्णधार टॉससाठी या. घोडबंदर मास्टर परिसर संघाचा कर्णधार लगेच टॉससाठी यायचंय. नुकतंच आगमन आपण पाहतोय सर्वांचे लाडके दमदार आमदार सर आदरणीय सन्माननीय प्रतापजी सरनाईक सर यांचं इथं आगमन झालंय. सर्वांचे लाडके आमदार प्रतापजी सरनाईक सर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. सन्मान केला जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे लाडके दमदार आमदार आदरणीय प्रतापजी सरनाईक सर यांचा इथं आम्ही सन्मान करतोय. मी विनंती करेन सरांना की लगेच टॉस ही करून घ्यायचंय. दोन्ही संघ उपस्थित आहेत. एका साईडला आपण पाहिलं तर घोडबंदर परिसर मास्टर संघ आहे आणि दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर भांडूप मास्टर संघ आहे.
दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. अचोले मास्टर्स आणि कारेगाव मास्टर्स. टॉस कोण जिंकलाय? घोडबंदर परिसर. बॅटिंग. घोडबंदर परिसर या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय उद्योजक प्रतीक शेळके सर इथे उपस्थित आहेत. त्यांचाही इथं आम्ही सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन नरेश भोईर सरांना की त्यांच्या शुभ हस्ते माईची उपदर शॉल, सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करतोय. नक्कीच वेळात वेळ इथे काढून नक्कीच आज उपस्थिती सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सन्माननीय प्रतापजी सरनाईक सर इथे उपस्थित झाले आणि आज या स्पर्धेमधून रजा घेत असताना आपण पाहतोय त्यावेळी फटका चांगला आहे. पहिला चेंडू लॉंग रिझन मध्ये खेळला जातोय. वन बाउंड चेंडूला अडवलं जात आहे. पैकी कार्य जोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. घोडबंदर परिसर संघाचा कर्णधार विष्णू गवळी यांनी यायचं आमच्या समालोचन कक्षाजवळ. तुम्हाला ट्रॉफी नवघर जिथे टुर्नामेंट झाली होती तिथे ट्रॉफी द्यायची बाकी होती, ती आता इथे वितरित करणार आहोत. तर विनंती असेल विष्णू गवळी घोडबंदर परिसर संघाचा कर्णधार यायचा आहे. स्वीट व्हॉइस ऑफ कासार वडवली सुनील भोईरजी यांचं इथे आगमन झालं. वेलकम सर. दुपारच्या सत्रामध्ये आपलंही सहर्ष स्वागत. चला मॅचकडे जाऊया. मॅच मध्ये रंगत निर्माण झाले. 49 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 30 चेंडूमध्ये 4 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपण पाहिलात तर एक सिंगल पूर्ण केली जाते आणि एका सिंगलने धावफलक जर आपण पाहिला तर धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच 5 धावा. 49 धावांचं धावफलक हे पूर्ण करायचंय. मात्र इथे घोडबंदर परिसर संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. नवघर जिथे टुर्नामेंट झाली होती तिथे ट्रॉफी द्यायचं बाकी राहिलं होतं. ती ट्रॉफी घोडबंदर परिसर या संघाला इथे दिली जाते. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. फिटनेस 40 प्लस मास्टर ठाणे परिसर आयोजित भव्य दिव्य अशी टुर्नामेंट. रखरखत्या उन्हामध्ये 40 वर्षाच्या वरील खेळाडू आज नक्कीच खेळत असताना आपण पाहतोय. 49 धावांचं टार्गेट आहे. पहिला षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज जर आपण पाहिलात तर रवी. त्यावेळी लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका पाहतोय. वन बाउंड चेंडू सीमारेषेकडे जातोय. 4 धावांसाठी मिळाले जातील या पूर्णपणे 4 धावा. 6 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 48 धावा पटकावल्या. तर 49 धावांचं आव्हान दिलं गेलंय. तो म्हणजेच अचोळे मास्टर्स या संघाला. पहिला षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातले आपण जर पाहिलं तर 5 चेंडू इथे हाताळले गेलेत आणि 5 चेंडूमध्ये फलंदाजी करत असताना 10 धावा या धाव फलकावरती पूर्ण करतो अचोळे मास्टर्स संघ. यावेळी पुढचा चेंडू होता. लॉंग ऑन रिझन मध्ये फटका चांगला आहे. वन बाउंड चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा कुठल्या गेल्यात गोलंदाज रवी याच्या गोलंदाजीमध्ये. 49 धावांचा टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये ज्या धावांची गरज होती त्या धावा इथे पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करत असताना आपण पाहिलात तर रमेश आणि प्रमोद ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. मात्र प्रमोद याची बॅटिंग अप्रतिम झाली. 2 चौकार प्रमोद याच्या बॅट मधून आपण जर पाहिलात तर 2 चौकार आणि इथे जर आपण पाहिलात तर 1 डबल आणि 2 सिंगल असा धावफलक आपण पाहिलात तर रमेश या फलंदाजाकडे आपण पाहतोय. पहिला षटक संपला गेलाय. 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रथम ही सलामी जोडी इथे फलंदाजी करण्यासाठी. बॉलर नेम सांगा प्लीज. बॉलरचे नाव सांगा. विशाल. क्रमांक क्रमांक 2 चा गोलंदाज आपण पाहतोय विशाल याला. क्षेत्ररक्षण करणारा कारेगाव मास्टर्स या संघाला विनंती असेल
तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या संयोजन कक्षामध्ये पाठवा. ह्यावेळी फटका चांगला आहे. या लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक आहे तिथे एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पैकी खराब येते. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 3 धावेने धाव फलकावरती जर आपण पाहिलात तर 17 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 17 धावा धाव फलकावरती आहेत. खराब शतरक्षण पाहायला मिळालं या चेंडूवरती. तुम्हाला जिंकायचं असेल तर नक्की शतरक्षण हे तुम्हाला मजबूत करावं लागेल. तर ज्या प्रकारे तुम्ही धावा टार्गेट जर पाहिलात तर तुम्ही कमी ठेवल्या गेल्यात. मात्र यावेळी कव्हर रिझन मधून चेंडू जातोय. अप्रतिम फटका. देखणा फटका पाहायला मिळतो फलंदाज प्रमोद याच्या बॅट मधून. आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर या 4 धावेने धाव फलकावरती लागल्या गेल्यात. त्या म्हणजेच 21 धावा. अतिशय घातक हा ठरला गेला फलंदाज. ज्या प्रकारे आपण पाहिला तर 3 चौकार ह्या फलंदाजाच्या बॅट मधून येते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला होता. ऑप्शन पाहायला मिळाला. झपक्याने तो चेंडू आतमध्ये येत असताना आपण पाहिला. मात्र इथे धावचीच्या रूपाने गडी बाद होईल. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला होता गोलंदाज रवीच्या माध्यमातून. विशालच्या माध्यमातून अतिशय सुंदर गोलंदाजी. चौकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. ज्याचं कारण आपण पाहतोय फलंदाज रमेश या फलंदाजाला परतावं लागतंय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी प्रवीण या फलंदाजाला आपण पाहतोय. 21 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर 49 धावांचा अजूनही टार्गेट इथे सेट केला गेला होता. ज्या प्रकारे 2 षटकं आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू हाताळले गेलेत. 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर पहिला षटक इथं नक्कीच महत्वपूर्ण ठरला गेला फलंदाजी करणाऱ्या संघाला. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यावेळी फक्त डिफेंड केला. चेंडू जातो डिटकाव कॉर्नर रिझन मध्ये. चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होऊ शकलं असतं. मात्र पैकी खराब असल्या कारणाने ज्याचं कारण आपण पाहतोय येथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धाव फलकावरती लागला गेलाय तो म्हणजेच 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. आपल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. त्यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील केला गेला होता. अपीलमध्ये आत्मविश्वासाची कमी लागली गेली आणि ज्याचं कारण जर आपण पाहिलं तर एक बसच्या रूपाने पंच एक सिंगल प्राप्त केली जाते. एका सिंगलने 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 2 षटकांमध्ये धाव फलकावरती लागल्या गेल्यात. त्या म्हणजे 26 रन 26 धावा. 26 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज असेल. ती म्हणजेच अचोले मास्टर्स या संघाला. चेंडू उर्वरित जर आपण पाहिला तर 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 49 रन टू विन 49 धावांचा टार्गेट दिला गेलाय. आणि पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 13ची सरासरी पूर्ण करत असताना आपण पाहतोय 26 रन. येस बॉबी भोईर यांना विनंती असेल नेक्स्ट मॅच साठी अंपायरिंगची भूमिका पूर्ण करायची. बॉबी भोईर यांना आमचा आवाज जात असेल तर नक्कीच लक्षात घ्या की नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला पंचांची भूमिका पूर्ण करायची आहे. आणि त्यांच्यात समावेश असतील विष्णू पाटील,
यावेळी चौकार येतोय. चौकार आणि धावफलक जर आपण पाहिलात तर 30 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावांची जर आपण पाहिलात तर 19 धावांची गरज असेल. फलंदाजी अतिशय घातक फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज प्रवीण आणि प्रमोदच्या माध्यमातून. एक सिंगल मिळाली जाते. एका सिंगलने जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजेच 31 धावा, 31 रन. त्यावेळी शॉर्ट पूर्ण केलाय कॉर्नर रिझन मध्ये वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी मिळाले जात आहेत पूर्णपणे 4 धावा. 4 धावेने धावफलकावरती 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 35 रन. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज प्रमोदच्या माध्यमातून. त्यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्ट्रेटच्या दिशेला केला गेला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार मिळाले जात आहेत. या चौकाराने धावफलकावरती लागला गेला तो म्हणजेच 39 धावा. फक्त 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. जेवणाचं जर कोण बाकी असेल तर नक्कीच जेवून या. जेवणाची सुरुवात इथे केली गेली. जर जेवण करण्याचा कोण बाकी असेल तर प्लीज सर्वांना विनंती असेल जेवून घ्या. त्यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळाल्या गेल्यात. 2 धावेने धावफलकावरती 41. जिंकण्यासाठी आता धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावा. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज असेल अचोले मास्टर्स या संघाला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना चालू आहे तो म्हणजेच खारेगाव मास्टर वर्सेस अचोले मास्टर्स या दोन संघादरम्यान. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज आहे. एका साईडला जर आपण पाहिलात तर प्रथम फलंदाजी करत असताना खारेगाव मास्टर्स या संघाने 48 धावा पटकावल्या होत्या. 49 धावांचा टार्गेट पूर्ण करत असताना फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलात तर प्रमोद आणि प्रवीण या 2 फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. प्रमोद त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर 4-5 चौकार प्रमोद याच्या बॅटमधून आपण पाहतो. प्रवीण याच्या बॅटमध्ये जर आपण पाहिलं तर 1 चौकार, 2 डबल आणि 1 सिंगलच्या रूपाने अजूनही फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. 12 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. फटका चांगला आहे. डीप कॉर्नर रिझन मध्ये शतरक्षक आहे तिथे. 1 सिंगल मिळाली जाईल आणि एका सिंगलने समीकरण जर आपण पाहिलं तर 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज आहे. चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडू तुम्हाला डॉट करावे लागते. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आणि प्रत्येक जास्तीत जास्त विकेट्स आणि जास्तीत जास्त डॉट चेंडू तुम्हाला नक्कीच करावे लागते. तर एका साईडला आपण पाहिला तर प्रवीण आणि प्रमोद हे 2 फलंदाज तंबू गाडून आपल्या संघाला विजयाच्या शाहीकडे नेत असताना आपण पाहतोय. अतिशय सुंदर घातक फलंदाजी पाहायला मिळते प्रवीण आणि प्रमोद या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी फटका चांगला आहे. पूर्णपणे ताकद दाखवली गेली होती फलंदाजाच्या बॅटमधून. मिळाले जात आहेत पूर्णपणे 6 धावा. षटकार. षटकाराने इथे विजय होतो अचोले मास्टर्स संघ. विजयी संघाचं हार्दिक स्वागत. पराजय संघाला हार्ड लक.